हॅलो. तुम्ही सगळे छान असाल अशी आशा करते. ऊन, थोडा पाऊस एन्जॉय करत असाल ना सगळे? छान. हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच की आज मदर्स डे आहे, मातृदिन, जे आपल्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल दिवस आहे. आय नो काही लोकं म्हणत नाहीत की भारतीय संस्कृतीमध्ये असं काही नसतं, कुठलाच दिवस नसतो, प्रत्येक दिवस आईचाच असतो वगैरे वगैरे. त्याच्यामागेही काहीतरी कारण आहेत. बाकी कंट्रीजमध्ये पॅरेंट्स सेपरेट्स असतात, त्याच्यामुळे मुलांनी मातापित्यांना भेटावं म्हणून मदर्स डे, फादर्स डे असं ते सेलिब्रेट करतात. आणि भारतात खरं तर आपण खूप ब्लेस्ड आहोत की आपण आपल्या पॅरेंट्ससोबत राहू शकतो. आपली आई बाबा आपल्यासोबत असतात आणि म्हणून आपल्याला तो दिवस साजरा करण्याची गरज वाटत नाही, पण करावा. मला असं वाटतं की करायला पाहिजे. बिकॉज आपल्या ज्या मदर्स आहेत ना, त्या खूप साध्या भोळ्या आहेत. आपली काळजी करणाऱ्या म्हणजे आपल्याकडे आहेत मित्र, मैत्रिणी, फॅमिली, कलिग्स, बट त्यांचं जगच आपल्यापासून सुरू होतं. आणि फार काही अपेक्षा नसते त्यांची की आपण त्यांना दागदागिने द्यावे, त्यांना प्रॉपर्टी घेऊन देऊ देत, त्यांना हे करू देत, ते करू देत. त्या कधीच काही एक्सपेक्ट करत नाही, शिवाय की आपण सुखी राहावं, हेल्दी राहावं, आपल्या ज्या काही क्षेत्रात आहोत तिथे उंच ठिकाणी पोचावं. मुळात तिला फक्त दिवसातले 2 काळजीचे शब्द, ॲप्रिसिएशन आणि प्रेम हवं असतं. दिवसातल्या ऑफिसच्या, वर्कच्या, बिझी डेमधून तिला 2 मिनटं काढून फोन जरी केला ना, तर ती खुश असते, ती समाधानी असते आणि तिला एवढंच हवं असतं. मी हे सांगू शकते बिकॉज मी घरापासून लांब राहते 8वीपासून. अँड आता मलाही सवय झाली आहे त्या कॉलची. तिने नाही केला तरी मी करते, किंवा 2 दिवस जरी नाही बोलला तरी अस्वस्थ वाटतं. आणि ह्या गोष्टी याच्यासाठी मी फील करू शकते बिकॉज माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तेही लोकं आहेत ज्यांच्याकडे आई नाही आहे. आणि मग देवाला थँक्यू म्हणते बिकॉज ती अशी व्यक्ती आहे जी आपण जगातही आलं नव्हतं तेव्हापासून आपल्यासाठी प्रे करते आहे. आणि आज आपल्याकडे ती व्यक्ती आहे याच्यासाठी रोज थँक्यू म्हणते. बिकॉज आपल्याकडे जी वस्तू किंवा जी व्यक्ती आज आहे आपल्याला त्याची आता व्हॅल्यू नाही आहे, बट ज्यांच्याकडे ती व्यक्ती नाही आहे ना, त्यांची व्हॅल्यू कोणालाच कळू शकत नाही. त्याच्याचसाठी तुमच्याकडे जे आहे, देवाने जे दिलं आहे त्याला जपा, प्रेम द्या, खुश ठेवा. बिकॉज हे सगळं त्या डिझर्व करतात. आणि मी हा व्हिडिओ बनवायला 25 वर्ष लावलीत, बट मम्मी तुझं असणं, माझ्या आयुष्यात असणं हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि थँक्यू, तू कायम होतीस, आहेस आणि अशीच पुढे राहा. अँड आय लव्ह यू सो मच. आणि तुझ्यासारख्या अशा सगळ्या आयांसाठी हॅपी मदर्स डे. खूप खूप थँक्यू तुम्हाला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही तुमच्या आईला थँक्यू प्लीज म्हणा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा. थँक्स मी लेटर. आणि कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज टॅग करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.